नमस्कार मित्रांनो, मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे। सध्या मी आहे खारघरमध्ये महोत्सव या ठिकाणी। आज आपण या व्हिडिओमध्ये दुबईमधील अंडर वॉटर एक्वेरियम सारखं नवी मुंबईमधील खारघर या ठिकाणी सर्वात मोठं असं अंडर वॉटर फिश टनेल याला आज पाहणार। या ठिकाणी तुम्ही दररोज वेळ दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत भेट देऊ। याकरिता तुम्हाला शुल्क आकारण्यात येईल। प्रत्येकी 100 रुपये तिकीट काढावे लागते। तसेच जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर या पार्किंगचाही तुम्हाला फी आकारण्यात। आज आम्ही तिघेजण इथे भेट देतोय आणि इथे सुरुवातीला हे फिश टँक्स आणि त्यामध्ये असे छोटे मोठे रंगीबिरंगी असे मासे पाहायला मिळतील। हे खारघर महोत्सव अंडर वॉटर टनेल एक्वेरियम सेक्टर 15 मध्ये डीमार्ट जवळ स्वर्णगंगा ज्वेलर्स समोर येत आहे। या ठिकाणाचा ऍड्रेस खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलाच आहे। त्याचबरोबर गुगल मॅप सुद्धा दिलाय, तो जरूर पहा। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रंगबिरंगी छोटे मोठे मासे पाहायला मिळतील। त्याचबरोबर लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत हे मासे कोणते आहेत ते देखील वर दिलेल्या नावावरून समजते। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। या ठिकाणी तुम्हाला नावासहित फिश टँक्स भरपूर पाहायला मिळतील। वेगवेगळ्या लाइटिंग्स, छोटे मोठे मासे, रंगीबेरंगी असे मासे सर्व पाहताना एक वेगळाच आनंद आपल्या मनात निर्माण होतो। Life lessons come one in a dozen. The other 11 give something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 give something from nothing. Life changes, just open the door. One thing's certain, I'll always be yours. या फिश टँक मधील मासे पाहिल्यानंतर आता आपण निघालो या फिश टनेल कडे। सो इथे पाहू शकताय लाइटिंग्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे असे रंगीबेरंगी मासे। त्याचबरोबर इथे आलेले हे पर्यटक आणि त्यांचा हा आनंद इथे पाहू शकताय। अशा प्रकारचे अंडर वॉटर फिश टनेल एक्झिबिशन तुम्ही पुणे, कल्याण, बोरवली आणि आपल्या नवी मुंबई खारघर मध्ये पाहू शकताय। तसेच जर तुम्हाला काही ठिकाणे माहिती असतील तर जरूर कमेंट करून खाली सांगू शकता। And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? तर मंडळी, केंद्रबिंदू असणाऱ्या या फिश टनेल मध्ये सर्व प्रकारचे लहान मोठे कलरफुल मासे या टनेलच्या लाइटिंग मध्ये छान व तसेच आकर्षित असे दिसतात। Life lessons come one in a dozen. The other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again.
in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. आम्हाला पूर्ण या टनेलमध्ये हे 3 मासे खूप आवडले, कारण यांची काहीच हालचाल नाही, फक्त डोळे वरती खाली होत होते. Life changes just open the door. One thing certain, I'll always be yours. या अंडर वॉटर फिश टनेल मधून बाहेर आल्यावरती इथे काही प्रकारचे असे शॉप्स पाहायला मिळतील, जिथून तुम्ही अशा या वस्तूंची शॉपिंग करू शकता. व त्याच प्रकारे इथे फूड स्टॉल्स देखील आहेत. इथे लहान मुलांना असे काही टॉयज व घरात ठेवण्यासाठी अशा काही वस्तू मिळतील. मित्रांनो, या अंडर वॉटर फिश टनेल खारघरची शेवटची तारीख तर माहित नाहीये, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही खारघर व त्या सोबतील ठिकाणाहून तुमच्या फॅमिली सोबत एक दिवस या ठिकाणी संध्याकाळी जरूर भेट देऊ शकता. इथे वेगवेगळ्या राईड्स वगैरे लहान मुलांसाठी खेळण्याची उत्तम सोय. तर मित्रांनो, आता मी हा खारघर महोत्सव, हे फिश टनेल वगैरे हे सर्व काय पाहून निघालोय. चांगला अनुभव होता, छान अनुभव होता. आता आम्ही इथून परतीचा प्रवास सुरू करतोय. Set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.